हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आज मी आपल्याला शिकवणार आहे की नेमकं हॅव आणि हॅज केव्हा वापरतात. तर इंग्रजीतील हॅव हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे, हे आय सोबत वापरतात, यू सोबत वापरतात, वी सोबत वापरतात, दे सोबत वापरतात आणि इतर अनेक वचनी कर्त्यासोबत वापरतात. त्यानंतर हॅज जो आहे, हॅज हा कोणासोबत वापरतात? ही सोबत, शी सोबत, इट सोबत किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावासोबत. राईट. तर इतकं तर आपल्याला समजलं आहे. पण याच्या मदतीने मी आज आपल्याला एक नवीन वाक्यरचना शिकवणार आहे, जी आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी वरदान ठरणार आहे. टॉपिक असा आहे, कॉन्सेप्ट अशी आहे की मी चहा पिलेली आहे. तिने तिचं काम केलेलं आहे. ते आले आहेत. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. म्हणजे आता मी ही जी काही 4 ते 5 वाक्य मराठीत बोललो, या मराठीतील वाक्यांच्या मदतीने आपल्याला लक्षात आलेलं असेल की या वाक्यरचनामध्ये जी काही कृती आहे, या वाक्यांमध्ये जे काही काम आहे, ते पूर्ण झालेलं आहे. लक्षात घ्या. मग इंग्रजीमध्ये एखादं काम पूर्ण झालेलं आहे किंवा एखादं काम एखाद्या व्यक्तीने पूर्ण केलेलं आहे, ते तुम्ही केलं असेल, आपल्या आईवडिलांनी केलं असेल, मी केलं असेल, आपल्या मित्रमैत्रिणींनी केलं असेल, तर त्यांना सुद्धा अशा त्यांच्या मदतीने देखील अशी वाक्यरचना बनवता येते. तर सुरुवातीला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्ता. त्याच्यानंतर हॅव आणि हॅज आहे आणि त्याच्यानंतर व्ही3 म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मग नेमकं हॅव कोणासोबत वापरतात हे ऑलरेडी मी आपल्याला आताच सांगितलं. हॅज कोणासोबत वापरतात हे देखील मी तुम्हाला आताच सांगितलं. तर बघा, याच्या मदतीने सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही3 याच्या मदतीने एखादे वाक्यरचना कशी तयार होते आणि आपण केलेलं काम पूर्ण झालेलं आहे, तिने केलेलं काम पूर्ण झालं आहे, हे सर्व आपल्याला इंग्रजीमधून सांगता येणार आहे. बघा, आय हॅव इटन, मी खाल्ले आहे. म्हणजे मी जे काही खाल्लं का, ते पूर्णतः मी खाल्लं आहे, म्हणजे खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. आय हॅव इटन, मी खाल्ले आहे. आय हॅव स्लेप्ट, मी झोपलो आहे. आय हॅव कम, मी आलो आहे. आय हॅव गॉन, मी गेलो आहे. आय हॅव रिटन, मी लिहिले आहे. मग मी पुस्तक लिहिलं असेल, राईट. मी माझा होमवर्क लिहिला असेल, मी एखादी डायरी लिहिली असेल, एखादी जाहिरात लिहिली असेल, एखादं पत्र लिहिलं असेल, एखादी कादंबरी लिहिली असेल, एखादी कविता लिहिली असेल. आय हॅव रिटन, मी लिहिले आहे. यू हॅव ओन, तू जिंकला आहेस. यू हॅव फिनिश, तू पूर्ण केले आहे. राईट. तर या स्क्रीनवर आपण एकूण 7 वाक्य पाहिलेली आहेत आणि या 7ही वाक्यांच्या मदतीने वी कम टू नो दॅट, आपलं असं लक्षात आलेलं आहे की एखादं काम पूर्ण झालेलं असेल तर ते इंग्रजीमधून कसं बोलावं हे 7 वाक्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून वाक्य आहेत माझ्याकडे. बघा, यू हॅव ट्राईड, तू प्रयत्न केला आहे. आता इथं सब्जेक्ट बदललेला आहे, यू आलेला आहे. पहिल्या वाक्यांमध्ये आय होता. बघा, यू हॅव ट्राईड, तू प्रयत्न केला आहे. यू हॅव स्पोकन, तू बोलला आहेस. वी हॅव सीन, आम्ही पाहिले आहे. वी हॅव मेट, आपण भेटलो आहोत. वी हॅव स्टार्टेड, आम्ही सुरुवात केली आहे. वी हॅव प्लेड, आम्ही खेळलो आहोत. दे हॅव लेफ्ट, ते निघून गेले आहेत. दे हॅव वर्क, त्यांनी काम केलं आहे. राईट. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, आय असेल, यू असेल, वी असेल, दे असेल,
आणि इतर कोणताही अनेकवचनी कर्ता असेल त्याच्यासोबत तुम्ही हॅव वापरू शकतात. आणि वाक्याच्या सुरुवातीला जर ही असेल, शी असेल, इट असेल, एखाद्या व्यक्तीचं, महिलेचं, पुरुषाचं, कुणाचं नाव असेल त्याच्यानंतर हॅज वापरू शकतात. राईट. बघा पुढे बघा. दे हॅव अराईव्ह, ते पोचले आहेत. दे हॅव अग्रीड, ते सहमत झाले आहेत. ही हॅज कुक, त्याने स्वयंपाक केला आहे. ही हॅज क्लीन, त्याने साफसफाई केली आहे. ही हॅज कॉल्ड, त्याने फोन केला आहे. ही हॅज रेड, त्याने वाचले आहे. शी हॅज संग, तिने गाणे गायले आहे. शी हॅज डान्स, तिने नृत्य केले आहे. म्हणजे या वाक्यांमध्ये जी पण काही कृती आहे, जी पण काही ॲक्शन आहे, ती देखील पूर्ण झालेली आहे. मग जेव्हा एखादी ॲक्शन किंवा काम, कृती पूर्ण झालेली असते, तेव्हा इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट ही संकल्पना, ही कॉन्सेप्ट वापरली जाते. राईट. त्याच्यानंतर बघा, शी हॅज क्राईड, ती रडली आहे. शी हॅज पेंटेड, तिने चित्र रंगवले आहे. इट हॅज स्टॉप, ते थांबले आहे. इट हॅज रेन, पाऊस पडला आहे. राम हॅज स्पोकन, राम बोलला आहे. शी हॅज लॉफ, ती हसली आहे. वी हॅव डिसाइडेड, आम्ही ठरवले आहे. या सर्व वाक्यांच्या मदतीने आपण अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो. 100% बोलू शकतो आणि सराव देखील करू शकतो. राईट. तर आपल्याला हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल. व्यवस्थित याची नोट्स काढा, प्रॅक्टिस करा. मी दिलेल्या कॉन्सेप्ट समजून घ्या आणि ते समजून घेतल्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.